शेवटी 30 दिवसामध्ये मी किती वजन कमी केलं? हो, सांगते, शेवटी सांगते. पण दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने पिऊन 3 ते 4,000 स्टेप पूर्ण करून अंघोळ केली आणि मंदिरात गेली. मंदिरात देवपूजा करून झाल्यानंतर मी घरी आले आणि दररोजची माझी कामं सुरू केली. घरी आल्या-आल्या रामफळाकडे लक्ष गेलं. सध्या 2 दिवसापासून आमचे रामफळ चोरीला गेले. त्यामुळे मी काय करते, थोडेसे पिकायला आले की ते धान्यामध्ये पिकवते आणि दररोज सारखीच माझी सगळी कामं होते. हा 30वा दिवस मी 31व्या दिवशी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं 30वा दिवस माझा कालच होऊन गेलेला आहे. आणि 30 दिवसानंतर मी 31व्या दिवशी केली पार्टी आमरस खाऊन. आता या 30 दिवसामध्ये ना सगळं काही खाल्लं मी, फक्त बाहेरचं सोडून बरं का. म्हणजे वडापाव, समोसा, चायनीज, पाणीपुरी, भेळपुरी हे खाल्लं अजिबात नाही आणि बटाट्याची भाजी खाल्ली नाही. अगदी काल परवा थोडी मसाल्याची बटाट्याची भाजी केली होती वाटाणा टाकून आणि तिचा वास इतका छान आला का मला राहावलं नाही म्हणून मी भाताबरोबर ती खाल्ली. पण बटाट्याची भाजी आणि बाहेरचे पदार्थ खाल्ले नाही. हां, पण चहा माझा सुटला नाही आणि त्याच्याबरोबर बेकरी पदार्थ म्हणजे टोस्ट, डोनेट, खारी पण कमी प्रमाणात घेतले. माझ्या मते 1दा-2दा ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि घरातले सगळे पदार्थ खाल्ले, म्हणजे सगळ्या भाजी, पोळी सगळं खाल्लं, पण ते कमी प्रमाणात घेतलं आणि माझे 6,000 स्टेप त्याच्यानंतर 7,000, 8,000 असं होतं प्रमाण चालायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडासा सकाळी हलकासा व्यायाम म्हणजे शाळेमध्ये जे कवायत करतो ना ते, जास्त काही नाही. आता याच्यामध्ये मी किती वजन कमी केलं, तर 3 किलो माझं वजन कमी झालं. टार्गेट तसं 4-5 किलोचं होतं. पण खरं सांगू का, माझा काही चहा सुटला नाही आणि बेकरी पदार्थ सुटले नाही. तर मला असं वाटतं ते केलं असतं ना, तर नक्कीच मी माझ्या टार्गेटवर पोचले असते आणि थोडा व्यायाम वाढवायला हवा होता. पण फक्त चालूनसुद्धा वजन कमी होतं हे मात्र 100% आहे. आणि मी पोळी कमी केली होती, पण आता लक्षात आलं आहे का मी पोळी बंदच करणार आहे. ज्वारीची भाकरी किंवा भात असेल तर पोळी नाही, पोळी असेल तर भात असं. तर चला काही हरकत नाही, आज पार्टी करू, उद्या बघू.